नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। होळीसाठी लाकडं शोधायला गेले आणि हातात महिलेचं कापलेलं शिर आलं। मुंबईजवळ धडकी भरवणारी ही घटना घडलेली आहे। याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण तत्पूर्वी तुम्ही सीएम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। राज्यभरात होळी धुळवडचा उत्साह पाहायला मिळत आहे। आज धुळवडीसाठी राज्यभरात रंगांची उधळण केली जात आहे। सर्वजण एकमेकांना रंग लावून आनंद साजरी करत आहे। होळीचा आनंद सुरू असताना विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मांडवी पोलीस स्टेशन अंतर्गत विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याजवळ सुटकेसमध्ये महिलेचे कापलेले शिर आढळून आल्याने विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे। विरार रस्त्यावर पिरकुंडा दर्ग्याच्या मागे होळी निमित्ताने स्थानिक ग्रामस्थ लाकडे आणण्यासाठी रानात गेले होते। यावेळी त्यांना एक सुटकेस आढळून आली। या सुटकेसमध्ये एका महिलेचे कापलेले शिर दिसून आले। यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी महिलेचं कापलेलं शिर असलेली सुटकेस ताब्यात घेतली आहे। प्राथमिक तपासानुसार महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव वेगवेगळे करून ते सुटकेसमध्ये घालून आरोपीने त्याची विल्हेवाट लावण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। तसेच सदर महिला पश्चिम बंगालची रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र अजूनही तिची पूर्ण ओळख समोर आलेली नाही। या महिलेची हत्या कोणी आणि का केली, तसेच इतर अवयव आरोपींनी कुठे लपवले याचा शोध घेण्याचं पोलिसांसमोर आता मोठं आव्हान आहे। तर अतिशय भयानक अशी ही घटना घडलेली आहे आणि हे ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे देखील कमेंटद्वारे कळवा। अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा। धन्यवाद।